सामनावीर हा किताब देणार आहोत। या ठिकाणी देण्यासाठी मी विशालराजे केदारी आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अतुल भाऊ शिंदे यांना विनंती करेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय। आपल्या शुभ हस्ते आपण बंटी मांडेकर यांना मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे मात्र देणार आहोत। यावेळेस इथे मात्र फटका फसलाय, झेल झालाय। फलंदाज या चेंडूवरती बाद, विकेटचं पतन। सुशांत भोयर देखील मात्र बाद झाल्याच्या नंतर आता नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होणार आहे। अगदी जर पाहिलं तर सोमनाथ शेडगे यांना देखील त्याच्या जोडीला आपण खेळपट्टीवरती पाहतोय। सोमनाथ इथे सलामीसाठी आला होता, अजून देखील तळ ठोकून उभा आहे। समोरनं गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आरव 11 जांभवडे या टीमकडनं गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत। युवराज यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय। नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील। रोहन यांना देखील मात्र आपण बॅटिंग क्रीजवरती पाहणार आहोत। अक्रॉस दी बॅट फटका मात्र इथे खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा तिकडे मात्र संपर्क झाला नाही। अर्थातच अजून एक डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय। धावफलक स्थिर आहे, धावफलकावरती धावा इथे 0 धावा आहेत। 0 सुरुवात करावी लागणार आहे। आक्रमण चढवलंय, बॅटवरती चेंडू घेतलाय, लॉंग ऑनला सीमा पार, 4 धावेसाठी चौकार। मारलाय चौका। धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे संस्थापक सन्माननीय प्रवीण शेठ वायकर यांचा सनसनीत चौकार। 0 सुरुवात झालेली आहे, चौकार आपण पाहिला। 0 जन्मलो, 0 वाढलो, 0 करून मंथन, 0 1 येता, 1 होईल साहस। 4 धावा धावफलकावरती आहेत। अक्रॉस दी बॅट फटका इथे मात्र खेळायचा होता, परंतु पूर्णपणे बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही। पंच कळवणार आहेत। लेग बायच्या माध्यमातून 1 धाव तिकडे मात्र पळून पूर्ण केली जाईल। 1 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल। धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर इकडे स्कोर कार्डवरती धावा आहेत 5। उद्योजक चंद्रकांत भाऊ मेंढरे आपण देखील या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात। आपलं मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत। सोमनाथ शेडगे या फलंदाजाला देखील मात्र आपण खेळपट्टीवरती पाहतोय। थोडासा ओव्हर पिचिंग पद्धतीचा चेंडू, बॅटवरती चेंडू घेतलाय, फक्त दिशा दाखवली, चेंडूला दिशाहीन केलं, फाईन लेगला सीमा पार, 4 धावेसाठी स्मृती चषकाचा चौकार। चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल। धावफलकावरती धावा 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत। 9 रन ऑन स्कोर कार्ड, 9 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक इथे जर आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे
पहिलं युवराज यांच्या द्वारा फटका चांगला, थ्रो देखील चांगला, विकेट आहे की नाही धावबादची इथं चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर इथे सागर गोपाळे सर बिझी होत आहेत. चेक केलं जाणार आहे नेमका डिसिजन काय असेल, आउट या नॉट आउट. OUT आउट. फलंदाज इथे या चेंडूवरती रोहन होईल धमाल. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे अध्यक्ष सन्माननीय निलेश शेठ शिंदे यांची बळीची टाळी. बन्ने आणि सोमनाथ शेडगे ह्या जोडीला इथे मात्र धाबा बनवाव्या लागणार आहेत, संघर्ष करावा लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघावरती इथे अक्षरशः तुटून पडावं लागणार आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला वेळ वाचवा, स्पीडअप करणं मित्रांनो फार गरजेचं आहे. वेळ खूप कमी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला ही मॅच कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायची आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय बॅकवर्डला. थर्ड मॅन मधनं चेंडू होईल फरार, सीमारेषा पार. 4 धावेसाठी चौका. पाहुणे मोका हा मारलाय चौका. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे संस्थापक सन्माननीय प्रवीण शेठ वायकर यांचा सनसनीत चौका. शेडगे आणि बन्नी ही जोडी मात्र खेळपट्टीवरती टेकवून आहे. बॅट मार्कवरती या दोन्हीही फलंदाजांना आपण मात्र ऑन क्रीज पाहतोय. सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक देखील तिकडे मात्र तैनात आहेत. युवराज चेंडूला मात्र तिकडे फील्ड केलं चांगल्या पद्धतीने. थ्रो देखील चांगला आला. दरम्यान एक धाव तिकडे मात्र पलून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले. आकडे देखील मात्र मैदानावरती चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा 14 धावाच्या मात्र धावफलकावरती. हा चेंडू इथे जर आपण पाहिला तर वाईड असणार आहे. अवांतर धाव येते. अवांतर धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा 15 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्री क्वार्टरची ही दुसरी मॅच आहे. इथे जो जिंकणार आहे या मॅच मध्ये तो मात्र शेवटची क्वार्टर फायनल. संघमालक नितीन तात्या वाडेकर, ओमसाई 11, शेलूगाव शिंदेगाव या टीम बरोबर यामधील विजयी संघ क्वार्टर फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. आणि अर्थातच इथे जर पाहिलं तर ही मॅच कोण जिंकणार यासाठी इथे हा संघर्ष चालू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका अप्रतिम. बॅटवरती चेंडू घेतलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत होता. झेल देखील मात्र तिकडे ड्रॉप झालाय. जीवदान देखील मात्र प्राप्त होईल. जीवदान तिकडे प्राप्त झालं. जीवदानाचं रूपांतर धावांमध्ये होईल. धावा येत आहेत ह्या चेंडूवरती. आताच्या दोन धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. बन्नी पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथे जर पाहिलं तर व्हाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव येईल. हा गेला बॉल. आंबोली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय सुधीर शेठ शिंदे यांच्याकडून व्हाईट बॉलची एक आलाय. अतिरिक्त धावेने धावफलक वाढलेला आहे.
यावेळेस अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळलाय. तिथे जर आपण पाहिलं तर चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड केले दरम्यान धावा तिकडे मात्र येणार आहेत. आताच्या 2 धावा, 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढील. धावफलकावरती आकडे देखील चेंज होत आहेत. 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती 2 गडी बाद 20 रन ऑन स्कोर गार्ड म्हणजे 20 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुढे सरसावत 1 पाऊल पुढे घेत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे दत्ता भोसले चेंडूपर्यंत येत होता, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू टप्पा पडला. बॅकअप सचिन शिंदेचा अप्रतिम राहिलाय. थ्रो अप्रतिम. दरम्यान धावा देखील तिकडे घेतल्या जात आहेत. या चेंडूवरती देखील 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढलं गेलं. धावफलकावरती धावा 2 गडी बाद तब्बल 22 धावा च्या मात्र धावफलकावरती 2 गडी बाद 22 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. आकडेवारी पहा गुणलेखनावरती किती सुंदर आहे. 2-2 म्हणजेच 22 धावा 2 विकेट म्हणजे 2 विकेट आतापर्यंत आलेल्या आहे. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. आंबोली गावचे युवा उद्योजक सन्माननीय विशाल भाऊ काळडोके यांच्याकडून ओहोर संपली. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला 3ऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजाचं स्वागत इथे षटकारानं 6 धावा. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल मावळ दरबारचे मालक सन्माननीय अतुल शेठ शिंदे यांचा दणदणीत षटकार. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढील. षटकार देखील आपण सोमनाथ शेडगेच्या बॅटमधनं पाहिला आहे. धावफलक वाढले गेलं. धावफलकावरती धावा तब्बल 28 धावा धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज इथे मात्र रितेश यांना देखील आपण पाहतोय. बॅटिंग क्रीजवरती बॅटिंग मार्कवरती आपण सोमनाथ शेडगे यांना देखील मात्र आपण पाहतोय. इथे जर पाहिलं तर स्विच हिट पद्धतीने हा फटका इथे मात्र खेळायचा होता, परंतु संपर्क होऊ शकला नाही बॅट आणि बॉलचा. अजून एक डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. रितेश काय इथे कमालीची गोलंदाजी करतोय. मनमोहित करून टाकतोय प्रेक्षकांना आणि खेळाडूंना. थोडासा स्लोवरन चेंडू 1 पाऊल पुढे घेत फटका खेळला होता. फटका तर फसला, परंतु लेगबाईटच्या माध्यमातून 1 धाव तिकडे मात्र जरूर पळून पूर्ण केली जाईल. 1 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 33 धावा च्या मात्र धावफलकावरती असतील. 33 रन ऑन स्कोर गार्ड. उमेश भाऊ मरगज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पप्पू भोयर या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन भाऊ रुंदळ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये स्मृती चषकामध्ये धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाच्या वतीने सर्वांचं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून स्वागत. स्वागत तर झाले मान्यवरांचं. फटका देखील चांगला आला. त्या चेंडूवरती धावा देखील इथे मात्र चांगल्याच येत आहेत. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल.
धावफलकावरती आकडे देखील मात्र चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा तब्बल 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती धावा आहेत 35 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकं संपलेली आहेत. सोमनाथ शेडगे पहा इथे 8 बॉलमध्ये 19 या धावसंख्येवरती खेळतोय. तर बन्नी यांनी देखील वैयक्तिकरित्या आत्तापर्यंत 8 धावा या मॅचमध्ये बनवलेल्या आहेत. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरला देखील मात्र सुरुवात होईल. कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हे पाहणं देखील इथे फार महत्त्वाचं आहे. धर्मवीर संभाजीराजे युवा मंच आयोजित त्यामध्ये हॉटेल मावळ दरबारचे ओनर अतुलभाऊ शिंदे, स्वप्नीलभाऊ शिंदे आणि आकाशभाऊ शिंदे यांनी अथक असे परिश्रम घेतले. अगदी त्यांच्या संकल्पनेतनं त्यांच्या अथक अशा प्रयत्नातनं ही स्पर्धा इथे मात्र नियोजित पद्धतीने काटाबद्ध नियोजनाने इथे मात्र या आंबोली गावामध्ये संपन्न होत आहे. देखणं आयोजन आहे स्वर्गीय सरपंच शरद भाऊंच्या नावानं आणि स्वर्गीय माता हिराबाई काडोके मातोश्रींच्या नावानं ही स्पर्धा खऱ्या अर्थाने इथे संपन्न होतीये. चेंडू हवेत तिकडे बॅकवर्टला सरपंच अंकुश भाऊ घोसगे डाऊन दी बॉल टिपला झेल. सोमनाथ शेडगे ह्या चेंडूवरती फेल, विकेटचं पतन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे अध्यक्ष सन्माननीय निलेश शिंदे यांची बळीची टाळी. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. थँक्यू डीजे. तिकडे सोमनाथ शेडगे बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील मात्र किरण देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. समोरनं गोलंदाजच्या ट्रॅकवरती तयार आहेत. अंतिम षटकामध्ये अक्षय यांना देखील आपण पाहतोय. फटका देखील मात्र तिकडे खेळला होता, प्रयत्न झाला होता आणि तिकडे काय झाले तर विकेट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहे आणि फलंदाज इथे मात्र बॅक टू द पवेलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे अध्यक्ष सन्माननीय निलेश शिंदे यांची बळीची टाळी. या ठिकाणी पालुनगरीचे आदर्श उद्योजक अष्टपैलू खेळाडू रायबा अमृततुल्यचे ऑनर शिवाजी भाऊ सावंत, त्याचप्रमाणे शेलूनगरीचे उद्योजक अमरभाऊ टोंबरे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून सहर्ष असं स्वागत. दोन्हीही युवा उद्योजकांचं या ठिकाणी आगमनाबरोबर त्यांचा स्वागत सोहळा इथे संपन्न झालेला आहे आणि तिकडे न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. गोलू यांना आपण बॅटिंग ट्रॅकवरती पाहणार आहोत. एका बाजूने गोलू आहेत, त्यांच्या जोडीला आपण बन्नी यांना देखील आपण पाहतोय. सातत्याने आपण खेड तालुका प्रीमियर लीग KTPL 2025 देखील आंबेठाणच्या मैदानावरती आपण बन्नीला पाहिलं आणि आज वाघजाई नगर या टीममध्ये खेळताना देखील पाहतोय. स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी. स्लोवर अँड डिलिव्हरी धीम्या गतीचा चेंडू होता, शरीरावरती चेंडू आदळला जरूर, तिकडे त्या चेंडूवरती धावा येणार आहेत. आता लेग बाईच्या माध्यमातून तिकडे धाव देखील मात्र कंप्लीट केली जात आहे. एक धाव आली जरूर, एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज इथे मात्र अक्षय तयार असेल.
आरव 11 जांभवडे या टीमकडनं तो मात्र गोलंदाजी करतोय. बन्नी आहेत. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. फटक्याला तर इथे चांगल्या पद्धतीने सजवलेला आहे. फटका चांगला आला. युवराज तिकडे आहेत. चेंडूला फील्ड केलं. चांगला थ्रो. दरम्यान 2 धावा तिकडे मात्र पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. फटका देखील अप्रतिम. नो चान्स. समोरच्या बाजूने अप्रतिम हेलिकॉप्टर स्ट्रेट ड्राईव्ह सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पाहुणे मोका हा मारलाय चौका. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे संस्थापक सन्माननीय प्रवीण शेठ वायकर यांचा सनसनीत चौकार. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढलंय. धावफलकावरती धावा तब्बल 42 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस फुलटॉस चेंडू इथे फटका खेळलाय. बन्नी ऑन फायर झालाय. फाईन लेगला बन्नीच्या बॅटमधनं पॉवरफुल षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. त्याचबरोबर इनिंग ब्रेक देखील होईल. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 4 षटकांमध्ये बनवल्या जातील. वाघजाई नगर 11 या टीमकडनं 48 धावा आणि विजयासाठी आरव 11 जांभवडे टीमला बनवाव्या लागणार आहेत. 49 धावा 4 षटकांमध्ये. चला विनंती असेल आता वाघजाई स्पोर्ट क्लब वाघजाई नगर टीमला एका लाईनअपमध्ये तुम्ही खेळपट्टीचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटिंग टीमला विनंती आहे तुमच्या आता सलामीचे 2 बॅटर मैदानावरती पाठवा. 24 बॉलमध्ये 49 धावा च्या मात्र बनवायच्या आहेत. इनिंग ब्रेक होतोय. यानंतर आपण क्वार्टर फायनल देखील खेळणार आहोत. इथे 49 धावा बनवायच्यात. कशा प्रकारे बनवल्या जातील मायक्रोफोनवरती जॉईंट होत आहेत राम रोकडे सर. बटापासून मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन असणार आहे. असे कलिकाळ अवसा कीर्ती गाजली दिगंधरी रणफंदींशी जातो आमुची कोण आम्हास भयभीत करी. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय एक बाजूला वाघजाई नगर 11 हा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आरव 11 जांभवडे. बॉस उद्योग समूहाचे सर्वे सर्वा महाराष्ट्र राज्य आदरणीय मयूर शेठ बोराडे हे देखील या स्पर्धेचा जर पाहिलं तर लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत असणार आहे. जांभवडे टीम आपला 12वा खेळाडू पाठवा.
गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला वाघजाई नगर 11 या टीम कडून आपण पाहतोय कृष्णा चव्हाण. दोन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज सचिन. नॉन स्ट्राइक एंड वरती दत्ता भोसले. ही जोडी आपण पाहतोय म्हणजे स्टार्ट मध्ये. पहिला चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू जर पाहिलं तर एक सुरेख होता. डॉट चेंडू आलाय धावफलकावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरेख आहे. षटक क्रमांक पहिलं सुरू झालंय धावफलकावरती. धावा जर पाहिलं तर अजून देखील संघाचं अकाउंट खातं ओपन नाही आहे, परंतु जर पाहिलं तर एक चेंडू डॉट आलाय. दुसरा चेंडू कृष्णा चव्हाणचा काय असेल त्याच्यावरती प्रत्युत्तर काय देणार सचिन. अक्रॉस दी बॅट भटका खेळलाय क्षेत्ररक्षक. तिथे प्रथमेश चेंडूला बॅकअप केलाय. धावबाची संधी डेंजर झोनला. तिथे आपण पाहतोय फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूप आहे. दरम्यानच्या काळ जर पाहिलं तर धावा इथे बडवाव्या लागणार आहेत. भटवायच्या जर पाहिलं तर अजून देखील 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. फटका सुरेख खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज सचिन या चेंडूवरती होतोय फेल. बॅक टू द पव्हिलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे अध्यक्ष सन्माननीय निलेश शेठ शिंदे यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज म्हणजे मध्ये दाखल होतोय गणेश. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जर पाहिलं तर गोलंदाज सज्ज झालाय. एक अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. एक रोमहर्षक गोलंदाजी कृष्णा चव्हाण. इथे जर पाहिलं तर एक अप्रतिम गोलंदाजी करतोय. अजून जर पाहिलं तर संघाचं अकाउंट खातं ओपन नाही आहे, परंतु जर पाहिलं तर त्या गोलंदाजाने कमाल केली. फलंदाज बाद केलाय. इथे काय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज गणेशला परतावा लागेल. स्वस्तामध्ये माघारी. फलंदाज क्रमांक धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे अध्यक्ष सन्माननीय निलेश शेठ शिंदे यांची बळीची टाळी. वन साइड ही कृष्णा चव्हाण साठी विकेट हॅट्रिकचा चेंडू असणार आहे. नवीन फलंदाज इथे मैदान चार्टमध्ये दाखल होतोय युवराज. षटक क्रमांक पहिलं सुरुवाती जर पाहिलं तर अजून देखील संघाचं अकाउंट खातं ओपन नाहीये, परंतु 2 फलंदाज इथे मैदान चार्टमध्ये बाद झालेत. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा सुरू आणि या गोलंदाजाने जर पाहिलं तर इथे कमाल केली आहे. धावफलकावरती आतापर्यंत 4 चेंडू संपन्न केलेत आणि त्या 4 चेंडू जर पाहिलं तर 2 फलंदाज त्यानं त्याच्या नावावरती बाद केलेत. जो जिंकणार तो आजच्या दिवसातील शेवटची मॅच क्वार्टर फायनलची मॅच इथे मैदान चार्टमध्ये खेळेल. नवीन फलंदाज युवराज. इथे हा चेंडू सुरेख असेल आणि तिथे जर पाहिलं तर हा चेंडू जर पाहिलं तर आपण पाहतो निश्चितच डॉट आलाय आणि यानंतरचा होणारा सामना क्वार्टर फायनलचा सामना आपण जर पाहिला तर 5 षटकांचा असणार आहे. वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं असेल. इथे जर पाहिलं तर पहिलं षटक सुरू आहे. 5 चेंडू जर पाहिले तर आपण पाहतोय सुरेख आलेत आणि हा देखील चेंडू डॉट आलाय. धावफलकावरती धावा लागला गेला जर पाहिलं तर देखील संघाचा अकाउंट खातं देखील जर ओपन नाही आहे, परंतु 2 फलंदाज जे मात्र मैदान चार्टमध्ये बाद केलेत. पुन्हा एकदा कृष्णा चव्हाण अक्रॉस दी बॅट फटके खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे प्रथमेश चुकी करेल आणि चेंडू जर पाहिलं तर सुसाड वेगानं सीमारेषेलगत जाऊन पोहोचलाय. क्षेत्ररक्षक बनी तिथे चेंडू खाली आलाय. चेंडूला बॅकअप केले. फेकी सुरेख आहे, परंतु 2 धावा येतील. षटक संपलं. धावफलकावरती धावा आरब 11 जांभवणे टीमच्या नावावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा.
निकाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक पहिलं संपलं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार तर गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 साठी सोमनाथ शेडगे षटक क्रमांक 2 साठी सज्ज आहे. अक्रॉस दी बॅटनं फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय. बनेगा दर्शक चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाच्या यावेळेस हा चेंडू देखील सुरेख आलाय. स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर धर्मवीर संभाजी राजे युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रवीण शेठ वायकर त्यांच्या समवेत जर पाहिलं तर बाप्पू शेठ कुटवड आणि उत्कृष्ट समालोचक आदरणीय गणेश दादा केदारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं स्वागत. तिथे चेंडू सीमा पार. चौकार 4 धाबांसाठी. पाहुणी मोका हा मारलाय चौका. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे संस्थापक सन्माननीय प्रवीण शेठ वायकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. इथं आपण पाहिलं तर धावफलकावरती पुन्हा एकदा आकडे वाढले. धावफलक बदलले 10 या अंकावरती. स्पर्धेच्या निमित्तानं अरुण भाऊ शिंदे धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाच्या अध्यक्ष आदरणीय निलेश दादा शिंदे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित होत आहे. सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत असणार आहे. यावेळेस हा चेंडू सुरेख आलाय. सोमनाथ शेडगेची गोलंदाजी मित्रांनो सुरू आहे आणि इथे फलंदाज जर पाहिलं तर दत्ता भोसले आणि युवराज या जोडीला या गोलंदाजानं इथे थांबवलंय. धावफलकावर जर पाहिलं तर आळा घालण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची गडा स्वतःच्या पाऊल थ्रोवरती चेंडूला बॅकअप केलंय. षटक जर पाहिलं तर मध्ये संपलं गेलंय. 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू डीजे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 दिवस एक गोड आवाज ऐकतोय ते आदित्य सावंत सर्व्हिसेसचे सर्वे सर्वा प्रवीणजी बोंबाले आणि रोहितजी नवले या दोन्ही मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक स्वागत असणार आहे. इथे जर पाहिलं तर पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर निश्चितच तिथे सुरेख आलाय. डॉट आलाय. धावफलकाला आळा घालण्याचं काम जे मात्र सुरू झालंय. 11 चेंडू 39 धावा विजयासाठी. अक्रॉस दी बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे जर पाहिलं तर चेंडूवरती येतोय बन्नी खंडागळे. टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज युवराज तिथे होतोय बाद. परतावं लागेल. धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज वैभव जो मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक जर पाहिलं तर सुरू आहे. 3ऱ्या क्रमांकाचं अंकितची गोलंदाजी सुरू आहे. इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू डॉट असेल वैभवसाठी. निश्चितच जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये आपण पाहतोय 9 धावा बडवायच्या आहेत. 39. षटक क्रमांक 3 अंकितची गोलंदाजी सुरू आहे.
यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू खराब असेल, अतिरिक्त धावा येतील. धावफलकावरती पुन्हा एकदा बदल होतोय, 11 धावा. फटका सुरेख खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय चेंडूवरती येतोय, झेल हवेत, तिथे टिपलाय झेल, फलंदाज या चेंडूवरती होतोय फेल. वैभव बॅक टू द पवेलियन. राजदादा कोकणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे समीर शेठ सावंत आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत असणार आहे. नवीन फलंदाज मैदान चार्टमध्ये स्वतः कॅप्टन कुल अंकुश घोजगे इथे मैदान चार्टमध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे, अंकितची गोलंदाजी सुरू आहे आणि धावफलकावर जर पाहिलं तर आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अरब 11 जांभवणे टीमच्या नावावरती 11 धावा, 8 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज. यावेळेस बिशीट केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बन्नी टेकन, व्हेरी गुड कॅच. फलंदाज आल्या पावली माघारी, इथे अंकुश घोजगे बॅक टू द पवेलियन. थँक्यू. वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. बॅट्समन नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदान स्थळामध्ये दाखल होतील महेश, आणि हा जर पाहिलं तर आणखीचा हा चेंडू विकेट रॅट्रिकचा चेंडू असणार आहे. हा चेंडू जर पाहिलं तर सुरेख आलाय, फनसाठी तिथे त्याला दंडित केलंय. खराब चेंडू, वाईट चेंडू असेल, अतिरिक्त धावा. धावफलकावरती पुन्हा एकदा धावफलक बदलतोय, 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या विजयासाठी 37 धावा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. फटका सुरेख खेळलाय, सन्मान दिलाय चेंडूला. इथे प्रथमेश जर पाहिलं तर वेगाडू चेंडूवरती आलाय, चेंडूला बॅकअप केले, फेकी सुरेख असेल, परंतु त्यावरती 1 धावा आली. 1 धावेने धावफलकावरती पुन्हा एकदा आकडे बदलले, 13 धावा ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती बनवले गेल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 36 धावा. जर पाहिलं तर लागोपाठचे 6 षटकार इथे मैदान चार्टमध्ये खेळणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज गणेश, षटक क्रमांक 4 साठी. अक्रॉस द बॅटने फटका खेळलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे बनेगा दर्शक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये उठल्यात. आगरीच्या ज्वाळा मैदानाबाहेर फेकून दिलाय, तोफेचा गोळा, षटकार. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. पहिला षटकार तर आलाय आणि इथे बॅटची आणि बॉलचा संपर्क नसेल, इथे धावांची संधी आणि इथे फलंदाज होतोय बाद. परतावं लागेल महेशला बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज निखिल जो मात्र आपण पाहतोय मैदान आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत 30 धावा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय गणेश. एक क्रॉस बॅट पटके खेळला क्षेत्ररक्षण तिथे सुरेख आहे. धावांची संधी आणि तिथे डायरेक्ट हिट. फलंदाज तिथे होतोय बाद. वैभव बॅक टू द पवेलियन. तिथे धावड असेल. धावफलकावरती धावा 19 अंकावरती धावफलक स्थिर आहे. 7 बाद धावफलकावरती धावा 19 अंकावरती. फटका सुरेख खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे जर पाहिले तर सोमनाथ चेंडूवरती येत आहेत. चेंडूला बॅकअप केले. फेकी सुरेख असेल आणि धावफलकावरती पुन्हा एकदा एक धाव येईल. धावफलकावरती धावा ज्या मात्र 20 अंकावरती. शेवटचा एक चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय इथे पाहताय फटका सुरेख खेळलाय आणि चेंडू पाठवलाय सरळ. आपण पाहतोय सीमारेषे लगत आणि चेंडू धावून पोहोचेल. षटकार 6 धावांसाठी. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर अंकुश रामचंद्र घोसगे माजी उपसरपंच जांभवडे पुणे जिल्हा संघटक अखिल भारतीय सरपंच परिषद आपण या ठिकाणी आपला संघ घेऊन उपस्थित झालात. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत असणार आहे. विजयी टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित टीमला मनापासून धन्यवाद. चला या नंतरचा सामना आपण पाहणार आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना क्वार्टर फायनलचा सामना असेल. एक बाजूला असणार आहे आरव वागजाई 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहे ओम साई 11.